सर्वांना ज्ञात व्हावं, सर्वांना कळावं. अहो परमार्थ हे कमाई करण्याचं साधन नाही. करा कमाई, पोट भरण्यापुरती कमाई करा, परंतु मुख्य साधन तिकडे परमार्थाचं मुख्य साधनच म्हणजे काय? देवाची प्राप्ती. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. देव आपला व्हावा आणि आपण देवाची व्हावा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. तो देव आपला करण्यासाठी, त्या देवाशी आणि आपली एकरूपता होण्यासाठी खऱ्या अर्थाने ही साधन आहे. देव प्राप्तीचे अनेक साधनं सांगितलेले आहेत बरं का. आपल्याला माहिती आहे शास्त्रामध्ये अनेक साधनामध्ये ज्ञानमार्ग असेल, कर्ममार्ग असेल, भक्ती मार्ग असेल. आता तिकडे जाऊन म्हणून गेलं नाही बरं काय. आता जो काही मी मांडलो होतो तिकडे गेल तर तिकडेच माणूस भरकटत जाते बरं काय. आणि नेम सांगत गेल तर काही नाही, तिकडेच बसले. महाराज सांगणं थोडं गरजेचं आहे महाराज. मला लक्षात आलं बरं काय, असं बाहेर गेलो असं वाटलं नाही. असं हा म्हणजे लगेच लक्षात येतं. असं काय नाही. तसं परमार्थामध्ये सांगायची माहिती, जेवढंच बकड झालं थोडं कसं बघा, सगळं सांगण्याची काही गरज नाही. थोडं सांगलं तरी बी कळून येतं महाराज काय करावं काय करू नये. आता मोठे मोठे माणसं या ठिकाणी खरं सांगा महाराज, तुम्ही मोठे, आता मोठी माणसं बरं काय आमच्यापेक्षा, आम्ही बारीक माणसं इकडे खोपऱ्या खोपऱ्यातले कीर्तनाला सॉफ्ट थांबाव का, थांबाव का महाराज, थांबाव का नाही. कसं आता मी म्हणत गेलो, समजा कोणी म्हणल फलाने महाराज घातलेत की नाही, त्यानं काय म्हणणार, तू कधी शाना झाला खरं काय पाठात गरज. असं झालं महाराज. मागची मागचं तुम्हाला माहित आहे प्रकरण. आता मला नाव सांग ना महाराज. असं मी एका महाराज नाही नको ते कमेंट केलं, समजा नको ते म्हणजे गरज होतं केलं. त्यानं फोन केला, महाराज तुमचे किती ग्राम सोडले तुम्ही, फसदोशी शिकली, काळंदीत जाऊन ज्ञानेश्वरी शिकली, काय काय पठाण केलं सांगा म्हणून, तुमचं काय काय अभ्यास आहे माझ्यावर कमेंट करण्यासाठी. एवढं तुमचं काय काय अभ्यास आहे महाराज. मी विचारलं बरं काय 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 अभ्यास आहे, फलाना फलाना फलाना. मग हे शिकले का तुम्हाला त्याच्यामध्ये हे शिकले का तुम्हाला. आपण अर्थ करतो आपल्या फायद्यासाठीच घेतो परमार्थामध्ये जे काय अर्थ आहे महाराज. आता आपण बरेचदा एक परमाणू देती घेती नरकात तेवढंच म्हणतो बरं का. त्याच्या मागच्या सुरुवात काय महाराज सुरुवात अभंगाची, त्या जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. त्याच्यावरच बुक्का बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. बरोबर आहे. कोण बाळ कोण सांगतं महाराज, माळ घालण्यात का महाराजाला कोणातरी. किती मोठ्या महात्म्यामध्ये हो, मी सोडून द्या समजा. मोठ्या महात्म्याला आणलं समजा आणि त्याला माळ घालणार का, काय म्हणाल काय सत्ता करणारे हो तुम्ही, साधी माळ तुम्हाला भेटणार काय. म्हणजे इच्छा आहे महाराज अजून इतरी माळ घालून घेण्याची. परमार्थाचं साधन नाही. आपण आपल्या माहिती कसं आहे, आपल्या सुविधेसाठी, आपल्या सुविधेसाठी काही अर्थ वेगळे लावतो, काही सोडून देतो, काही घेतो. तसं नाही महाराज. खऱ्या अर्थानं हे काही अवघड झालं एवढं साहेब काय सगळंच अवघड झालं. कुणी कोणा सांगणे तुम्हाला विचूप हमारी चूप असं झालं महाराज. कारण कालच आपल्या आता तिकडे गेली म्हणून मी तिकडे जायचं बंद करतो बरं काय. परंतु थोडं पाळत जाव. जरी एक आपण म्हणतो फड 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 फडफड काय नाही महाराज, लक्षात घ्या. खरं नेमावली मला सांगा. आता वारकरी संप्रदायाची सर्वात सगळेच मानतो बरं काय. आम्ही मानतो फडकरी मानावर सगळंच मानावं लागतं. शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात नंबर 1ची आहे आणि सर्व त्यांना मान्य करतो. त्या संस्थेनं अजून बाईला कीर्तन करा अधिकार दिले का महाराज, दिले का. मी म्हणतो, आता मी म्हणतो बरं काय, मी तर विद्यार्थी नाही, आपण मोरूने पण म्हणतो, ज्या दिवशी संस्थेनं मान्यता दिलं त्या दिवशी फडकरीने मान्यता देते. उगा फडकऱ्याचं नाव घ्यायचं नाही. मी सांगतो तुम्हाला खरं सांगतो. उगा फडकरी खरा फडकरी खरा. फडकरी काय वेगळे मार्गाने चालतात का. संस्थेचे जे नियम आहेत तेच नियम फडकरीचे असतात. हे जे ह्याचे कसं आहेत थोडं टाईट आहेत, दुसरं काय नाही. पत्ता जाऊन येऊन टाईट आहेत, त्यांचे थोडे शिंते आहेत, एवढंच आहे. काही बदल नाही बरं का. एकच नियम आहे, ज्या दिवशी ते म्हणतील तुम्हाला मोकळे खरा मोकळे कोणी बी काय करा देतील का महाराज.
नाही देणार महाराज. कारण या परमार्थामध्ये भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना कुठेतरी त्या तसं जर वागलं तर माणसाला कुठेतरी अपघात होऊ शकतो आणि परमार्थ हा अर्धवट राहू शकतो. म्हणून ते अवघड आहे महाराज. भगवंत प्राप्तीचे सोपे सोपे 3 उपाय आपल्याला माहित आहेत. एक ज्ञानाच्या माध्यमातून देव भेटतो, दुसरा आहे कर्माच्या माध्यमातून देव भेटतो आणि तिसरा भक्तीच्या माध्यमातून देव भेटतो. देवाची भेट आपली होऊ शकते. ज्ञान मार्गाच्या माध्यमातून देव भेटतो माहिती आहे आपल्याला, ज्ञान संपादन केलं की. म्हणूनच आपण या ठिकाणी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये दुरून दुरून या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि अभ्यास करून शिकतात महाराज. का? ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाने काय होतं महाराज? तर ज्ञानानं देव कळतो. देव कसा आहे हा देव कळतो. एखादी गोष्ट कळाली ती गोष्ट मिळवण्यासाठी सोपी जाते. म्हणून देवाचा पत्ता, देव कसा आहे हे कळण्यासाठी ज्ञान साधना आहे. आणि ज्ञानासाठी अनेक ग्रंथ आहेत, अनेक उपनिषद आहेत, त्याच्यात वेद आहे, शास्त्र आहेत. आपल्याला माहिती आहे 18 पुराण या ठिकाणी 18 पुराणाची निर्मिती झालेली आहे. एवढं सगळं ज्ञान, एवढं सगळं अभ्यास केलं की देव कळतो. एवढं सोपं आहे का महाराज अभ्यास करणं? पक्वास अभ्यासाशिवाय शक्य आहे? गायन शक्य अभ्यासाशिवाय? मित्र म्हणतो सगळं शक्य असेल महाराज, पक्वा शक्यच नाही अभ्यासाशिवाय. पक्वा जरा शिकावंच लागतं. कीर्तन शिकायची गरज नाही. सगळ्या सोपं काम बरं का, लक्षात घ्या. पक्वाच व्हायचे, पक्वाचे व्हायचंच नाही कवा, लय अवघड महाराज. सगळ्या सोपं कीर्तन करून अभ्यास करायची काहीच गरज नाही. रिकामा कीर्तनकार होऊ शकतो, पण पक्वाच अभ्यासाशिवाय एक बोल बसवलं तर तेवढंच बोल, दुसरा बोल वाजवता येत नाही महाराज. ऐकून काय फायदा नाही. अभ्यासच करावा लागतो, घासावंच लागतं. मग देव भेटण्यासाठी किती अभ्यास करावा लागतो महाराज, किती ज्ञान प्राप्त करावं लागतं. आपल्याला कळल, अवघड नाही महाराज. आपल्याला देव कळल, अवघड नाही. परंतु देव हा वेदाला कळला नाही. कळला का महाराज? वेदाशी कन्नड श्रुतीशी कन्नड